मंडळी नमस्कार. कौतुक कोणाला आवडत नाही. म्हणजे तू खूप छान आहे, तुझं खूप काम चांगलं आहे, असं म्हटलं की प्रत्येकाला आवडतं. ते सार्वजनिकरित्या कौतुक झालं तर त्याविषयी जास्तच ओढ असते. अशा कौतुकाला सभा समारंभातून व्यक्त केल्या गेलं तर अजून छान. अशा कौतुकाच्या भुकेल्या माणसाला आपलं चारचौघात कौतुक व्हावं असं नेहमी वाटत असतं. माझ्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे, माझ्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती टाकतंय, ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आता कधी कधी काय होतं की असं कौतुक सतत व्हावं वाटतं लोकांना, आणि म्हणून या कौतुकाच्या सोहळ्यासाठी पुरस्कार हे एक चांगलं साधन होऊन गेलेलं आहे. एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा तो घोषित झाल्याची पहिली पोस्ट येते, बातमी येते. मग त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो. त्यानंतर तो पुरस्कार दिल्या गेल्याची बातमी होते. त्यावेळी अभिनंदनाचा वर्षाव होतो. मग एका पुरस्काराच्या निमित्तानं असं स्वतःचं कौतुक करून घेणं अनेक वेळा साध्य होतं. सहजपणे असा पुरस्कार मिळत असेल तर ठीक, मिळत नसेल तर तो मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करणारी मंडळी आहे. फाईल पाठवणे, मग समिती नेमणे, अशा पुरस्कारांची आता रेलचेल झाली आहे. आपल्याकडं संक्रांतीचं वाण असतं बघा. म्हणजे बाया येतात, कुंकू लावतात, संक्रांतीचं वाण देतात, मग ती लगेच ती परत कुंकू लावते दुसरी बाई, ती पण संक्रांतीचं वाण देते, देवघेव होत चालते. तसं पुरस्कार देखील संक्रांतीच्या वाणाच्या स्वरूपामध्ये वाटप केले जाऊ लागले. म्हणजे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला देऊ, अशा स्वरूपाची ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. पुढे पुढे या पुरस्काराचा व्यवसाय देखील होऊ लागला. कारण पुरस्काराची यादी भली मोठी करायची, भले मोठे स्मृतिचिन्ह आणि पुरस्काराची सर्टिफिकेट लावायची, अशी स्पर्धाच लागून गेली. आत्तापर्यंत 100 पुरस्कार मिळाली, 200 पुरस्कार मिळालीत, असं म्हणणारी माणसं देखील खूप आहेत. आणि पुरस्काराची माणसांची ही भूक ओळखून याचा एक वेगळा धंदा आपल्याकडं सुरू झाला आहे. आता हा धंदा कसं काम करतो हेच मी तुम्हाला दाखवणार आहे. हा धंदा असा आहे की खूप मोठी मोठी स्वप्न दाखवून अशा स्वरूपाच्या पुरस्कारांची अक्षरशः विक्री केली जाते. आता एक पत्र मी तुम्हाला दाखवतोय. या पत्रामध्ये पिंपरी चिंचवडच्या एका नगरसेवकाला तुम्हाला पुरस्कार मिळालाय असं कळवण्यात आलंय. मी नगरसेवकाचं नाव मुद्दाम झाकतोय. असं कळवण्यात आलंय आणि त्या पुरस्काराबद्दल त्याचं अभिनंदनही करण्यात आलंय. आता याच पुरस्कारामध्ये त्या नगरसेवकाला असंही कळवलंय की येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये ही अशी पुरस्कार तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालतात आणि अशा पुरस्कारांमुळं तुमचं राजकीय आयुष्य अधिक सुलभ होऊन जातं, तुमची प्रतिमा बनते आणि म्हणून तुम्हाला असा पुरस्कार घ्यावा लागेल. मग त्या पुरस्कारासाठी प्रवेश फीस ठेवली आहे. किती आहे? 35,000 रुपये. घाऊक पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः 100 लोकांना असे पुरस्कार द्यायचे, 35,000 रुपये जमा करायचे आणि पुरस्कारांचं वाटप करायचं, अशा स्वरूपाची ही रणनीती हे पुरस्कार देणारे आखत असतात. गेला बाजार 100 नाही जमलं तरी 5-25 लोकांना तरी असा पुरस्कार देता येतो आणि 5-50 लाख रुपयाची बेगमी करता येते. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमावर 4-5 लाख रुपये खर्च होऊन जातो. बरं, पुरस्कार वाटपासाठी बोलवायची माणसं सुद्धा खूप मोठी मोठी दाखवायची. म्हणजे यात सुद्धा खूप मंत्र्यांना, माजी मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता आम्ही या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात 35,000 रुपये घेऊन मंत्र्यांना आणि माजी मंत्र्यांना बोलवले, म्हणून आम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि विचारलं की तुम्ही या स्वरूपाचं काम करत आहात का. तेव्हा एकाही मंत्र्यांनी आणि माजी मंत्र्यांनी याबाबतचं आमंत्रण आलंय, कार्यक्रम घेतलाय, तो स्वीकारलाय असं सांगितलं नाही. इनफॅक्ट मला याबाबत माहीतच नाहीये, अरे असा कोणता कार्यक्रम आहे जो मी कधी घेतलाच नाही, मी कधी होकार दिलाच नाही, अशी उत्तरं आली. म्हणजे ज्या राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर केला जातो आहे त्यांना पण माहीत नाही आहे की आपल्या हातानं पुरस्काराचं वितरण होणार आहे. मग त्यांची नावं घ्यायची, एखादं मोठं सभागृह होणार आहे असं सांगायचं आणि पुरस्काराचं वाटप करायचं, असाच हा धंदा आहे. मधल्या काळामध्ये टी व्ही चॅनलचं नाव घेऊन आम्ही मुलाखती घेणार आहोत आणि या मुलाखती अमुक अमुक टी व्ही चॅनलवर दाखवणार आहोत, असे सुद्धा उद्योग झाले होते. आणि त्यासाठी 5-50,000 रुपये एका नेत्यांकडून घ्यायचे, गोळा करायचे आणि मुलाखती दाखवतो असं म्हणायचे, असे पण उद्योग झाले होते आणि त्यात हीच व्यक्ती होती असं म्हणतात. आता हे खरं खोटं देव जाणो.
अशा अनेक पुरस्कारांची विक्री होत असते. मध्ये मध्ये तर ते महाराष्ट्र पत्रकार पत्रलेखक संघ अशी कुठेतरी संघटना आहे, मला ठीकसं नाव माहीत नाही, त्या संघटनेची पोस्ट तुम्हाला मी दाखवतोय. त्यातला नंबर मात्र हाईड करतोय तो यासाठी की उगाच पुन्हा लोकांना ज्यांना पुरस्कार हवाय त्यांना तिथे मेसेज टाकून मला पुरस्कार द्या म्हणायची वेळ येऊ नये. मी जेव्हा पोस्ट टाकली होती फेसबुकवर तेव्हा मला त्या व्यक्तीनं ब्लॉक करून टाकलं होतं. ती पोस्ट तुम्ही बघताय की घाऊक स्वरूपात सामाजिक, राजकीय, आर्थिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं होतं. आता अशा पुरस्काराच्या आव्हानातून होणार काय आहे, तर या माणसांकडून पुरस्काराच्या नावाखाली 5-10 हजार रुपये घेतले जातील. 100-200 जणांना हा पुरस्कार घोषित केला जाईल. काही जणांना घरपोच दिला जाईल असं म्हटलं जाईल. अहो, मी तर असं बघितलंय की एक असा एकतेचा पुरस्कार देणारा एक वर्ग आहे. म्हणजे तो एकाच दिवशी 200 लोकांना तो पुरस्कार मिळतो. आणि तो पुरस्कार कसा असतो, 100 पुरस्कार देणाऱ्यांना बोलवलं जातं. त्यांची बायको, लेकरू असे म्हणून 200-300 माणसं जमतात. मग पहिल्यांदा पुरस्कार वितरण करताना आयोजक करतो. मग दुसऱ्यांदा पुरस्कार दुसरा वितरक ज्याला मिळालाय तो वितरक बनतो आणि तिसऱ्याला पुरस्कार देतो. अशी एकमेकांना पुरस्कार देण्याची स्पर्धाच या एकता पुरस्काराच्या मध्ये होती. असं एकताच नाव त्या पुरस्काराचं. अशी उदंड झालेली पुरस्कार आणि या पुरस्काराच्या नावाखाली पैसे कमावणारी मंडळी, माणसाच्या प्रसिद्धीच्या हव्यासाचा हा इतका सुरेख वापर आहे ना. म्हणजे मलाही काही जणांनी सुचवलं होतं की तुम्हाला ना जर खूप छान चालवायचं ना, मग एक काम करा, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना पुरस्कार द्यायला सुरुवात करा. अहो, जिथे पुरस्कार द्यायचे आहेत, ज्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांना पुरस्काराची गरज पडत नसते. आणि जे दाखवण्यापुरतं काम करतात ते पुरस्काराच्या हव्यासाने वेगवेगळे पुरस्कार घेत राहतात. आमच्याकडं वर्तमानपत्रात अशी दर आठवड्याला अमुक एक पुरस्कार, तमुक एक पुरस्कार, एकाच व्यक्तीला 5-50 पुरस्कार महिन्यामध्ये मिळत असतात. अशा चिकार बातम्या वर्तमानपत्रात मी संपादक असताना येत होत्या आणि हे छापावे असा आग्रह असायचा. कोणी वाचत सुद्धा नाही. आणि खरं सांगू, तुम्ही जो पुरस्कार मिळवता ना, त्या पुरस्काराची अक्षरशः बाहेर टिंगल उडवली जाते. म्हणजे तुमच्या तोंडावर वा वा अभिनंदन, तुम्हाला हा पण पुरस्कार मिळाला का असं म्हणतील, पण बाहेर अक्षरशः टिंगल उडवली जाते. जे स्वतःला खूप ग्रेट हे सिद्ध करण्यासाठी सतत पुरस्कारांची भरणा करत राहायचा आणि आपण मोठं होत राहायचा झाल्याचा भास स्वतःला करून घ्यायचा. म्हणजे एका ठिकाणी तर मी असं बघितलंय की पुरस्काराचा हव्यास असलेल्या मंडळींनी आपल्याच घरी स्वतःचं मोमेंटो बनवण्याचा उद्योग सुरू केलेला आहे आणि तो आपल्याला द्यायचा पुरस्काराचा स्मृतिचिन्ह आपणच तयार करून देतो. असं भव्य दिव्य असलं पाहिजे यासाठी आणि लावून टाकतो. असं गच्च भरून गेलाय. काही पत्रकारांच्या मध्ये असा हव्यास आहे, काही अभ्यासकांच्या मध्ये असा हव्यास आहे, काही साहित्यिकांच्या मध्ये असा हव्यास आहे, काही राजकारण्यांच्या मध्ये असा हव्यास आहे. एक माजी खासदार मी बघितले, त्यांना कुठलाही पुरस्कार सांगा, कुठलाही, ते घ्यायला हजर होतात. अगदी 5-25 माणसात द्या की 5,000 माणसात द्या, पुरस्कारांच्या रांगेत त्यांना बोलवा, ते येतात. ज्यांच्याकडे 100-150 पुरस्कारांची यादी असेल, माजी खासदार माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे, पण तरीही पुरस्कार घेण्याचा हव्यास जात नाही. त्यासाठी पैसे मोजायची देखील तयारी असते. अशा स्वरूपाची माणसं आपल्याकडे आहेत. अशी माणसं आहेत म्हणूनच या पुरस्कार देणाऱ्या लोकांचा धंदा फोफावला आहे. आता हा जो पुरस्कार मी तुम्हाला दाखवतोय, नगरचा व्यक्ती पुण्यातल्या माणसाला मुंबईत बोलावून पुरस्कार देणार आहे आणि त्यासाठी 35,000 रुपये घेणार आहे. आता या एकाच दिवशी त्याच्या 10-20 लोकांना पुरस्कार देण्याचा मानस होता, म्हणजे 8-10 लाख रुपये तो सहज कमवणार आहे आणि आयोजनावरती लाख रुपये खर्च करणार आहे. 5-6 लाख रुपये तो फायद्यात आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप, तुझंही बल्ले बल्ले माझंही बल्ले बल्ले, असा सगळा तो प्रकार आहे. त्यामुळे या संक्रांतीच्या वाणासारखाचा पुरस्काराचा उदंड झालेला प्रकार हा आता या पुरस्काराचा गांभीर्य, महत्व आणि कौतुक देखील विसरायला भाग पाडतोय. आजकाल कुठला पुरस्कार कुणाला मिळेल, म्हणजे भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचं जितकं महत्व आहे ना, त्याच नावाने आता सिमिलर पुरस्कार निघायला लागलेत. महाराष्ट्र रत्न पुरस्कार, आता नवरत्न पुरस्कार, नवरंग पुरस्कार, अमुक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी जीवन गौरव घेणारी माणसं मी बघितलेली आहेत. अशा पुरस्काराच्या दुकानापासून सज्जन माणसं नेहमीच लांब असतात. पण मी व्हिडिओ यासाठी करतोय की ज्यांना या पुरस्काराचा हव्यास आहे ना, त्या पुरस्कार घेऊन तुमचं कौतुक होणार नाहीये, उलट तुम्हाला जास्त त्रासच होणार आहे, कारण तुमची टिंगल बाहेर उडणार आहे. म्हणूनच या अशा पुरस्कारांपासून लांब राहिलेलं बरं. म्हणूनच आम्ही आमच्या आयुष्यात निर्णय घेतलाय,
पुरस्कार मागून घ्यायचा नाही आणि स्वतः अर्ज करून घ्यायचा नाही. आजवर अनेक पुरस्कारांची निमंत्रण आली, पण ते स्वीकारण्यात यासाठी किती टिंगल आम्हाला नको वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.